तर हां, ऑर्डर ऑफ द परमनंट ॲडजस्टमेंट. ऑर्डर ऑफ अ परमनंट ॲडजस्टमेंट मस्ट बी निडेड. का गरजेचं असतंय? ऑर्डर ऑफ परमनंट ॲडजस्टमेंट. परमनंट ॲडजस्टमेंट. सो ऑर्डर ऑफ परमनंट ॲडजस्टमेंटमध्ये तुम्ही बघायला गेलात, गरज काय आहे ती गरज मी चालू सांगितली. कारण की जर सिक्वेन्सने जर तुम्ही प्रयोग करायला गेलात, सिक्वेन्सने जर परमनंट ॲडजस्टमेंट आपण करायला गेलो तर कोणत्याही प्रकारची चूक येणार नाही. म्हणजे आता जर मी सिक्वेन्सने जर करायला गेलो तर मला काय कळणार, पुढच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स होणार नाही आहे. तो सिक्वेन्स फॉलो करू. मग त्यासाठी सिक्वेन्स काय आहे, ऑर्डर काय आहे? पहिला पॉईंट, मेक द प्लेट बबल. पहिला पॉईंट, मेक द प्लेट बबल. पेल बबल्स central to their run when the vertical axis is of the theodolite is truly vertical. आणि हे जे काही मी करतोय याला नाव देतात प्लेट लेवल टेस्ट. क्वेश्चन बनले काय, व्हॉट मीन बाय प्लेट लेवल टेस्ट. प्लेट लेवल टेस्ट म्हणजे काय? प्लेट लेवल टेस्ट ही आपल्या थेडोलाइटच्या परमनंट ॲडजस्टमेंटमधली ऑर्डरमधली पहिली टेस्ट आहे म्हणा, किंवा पहिलं वर्क आहे. तर पहिलं वर्क मी काय करणार आहे, पहिलं काम मी काय करणार आहे, प्लेट लेवल टेस्ट. सो प्लेट लेवल टेस्ट म्हणजे काय, मेक द प्लेट बबल सेंटर टू देअर रन. सेंटरमध्ये प्लेट बबल किती पण घुमवा त्याला स्विंग किती पण करा, सेंटरमध्ये चोर राहणार आहे. हे काम तुम्हाला करून घ्यायचे बाय युजिंग दी फूट स्क्रूच्या मदतीने करून टाका. मी लेवलिंग करत नाही आहे, मला परमनंट ॲडजस्टमेंट करण्यासाठी हा प्रयोग मला करावा लागतोय. सो मेक द प्लेट बबल सेंट्रल टू देअर रन्स वेन द वर्टिकल ॲक्सिस ऑफ द टेबल ट्रूली व्हर्टिकल. त्याला म्हणतो प्लेट लेवल टेस्ट. दुसरा पॉईंट आपण बघतो. दुसरा पॉईंट आहे, मेक द व्हर्टिकल क्रॉस हेअर लाई इन द प्लेन परपेंडिक्युलर टू दी. लिहून घेऊ आपण, मेक द वर्टिकल क्रॉस हेअर मेक द वर्टिकल क्रॉस हेअर लाई इन अ प्लेन परपेंडिक्युलर टू द horizontal axis. Right? Make the vertical crosshair lies in the plane perpendicular to the horizontal axis. बरोबर आहे का? एकदम सांगा. टेलिस्कोप आहे, राईट का? ओरिजेंटल ॲक्सिस कुठे? ही ओरिजेंटल ॲक्सिस मध्ये क्रॉस हेअर असणार आहे काहीतरी. त्या क्रॉस हेअरच्या बद्दल आपण बोलतोय. हे क्रॉस हेअर जे आहेत ना, हे बरोबर याला परपेंडिक्युलर असायला पाहिजे. तुमच्या लक्षात येते का मी काय बोलतोय? ज्या डायफ्रॅगम आहेत ना त्याच्यामध्ये वर्टिकल ज्या लाईन्स आहेत ना, या बरोबर ओरिजेंटल ॲक्सिसला परपेंडिक्युलर असायला पाहिजे. बात लक्षात आली का? हे करणं आहे. पहिली बात, जो प्लेट लेवल जो आहे ना ओरिजेंटल प्लेट, त्याला सेंटरमध्ये अजून गोल गोल घुमून सेंटरमध्ये राहायला पाहिजे असं करणं, त्याला म्हणतो प्लेट लेवल टेस्ट. दुसरं, मेक द व्हर्टिकल क्रॉस हेअर बरोबर परपेंडिक्युलर ओरिजेंटल ॲक्सिसला बरोबर परपेंडिक्युलर करणं, टेलिस्कोपची बात. हा झाला दुसरा. याला नाव काय आहे? याला म्हणतो क्रॉस हेअर रिंग टेस्ट. याला दुसरं नाव काय? क्रॉस हेअर. असं करणं म्हणजे ही टेस्ट करणं, क्रॉस हेअर रिंग टेस्ट. तिसरा पॉईंट काय? तिसरा पॉईंट आहे, मेक द लाईन ऑफ साईड परपेंडिक्युलर टू दी ओरिजेंटल ॲक्सिस. ठीक होते का बघा रे? मेक द लाईन ऑफ साईड परपेंडिक्युलर टू horizontal axis. मेक द लाईन ऑफ साईड परपेंडिक्युलर टू ओरिजेंटल ॲक्सिस. याला म्हणतो आपण कोलिमिनेशन इन ॲझिमुथ टेस्ट. याला नाव काय? कोलिमिनेशन इन ॲझिमुथ टेस्ट. पहिले तो पॉईंट कळाला का? तो बघा तशी, मेक द लाईन ऑफ साईड परपेंडिक्युलर टू द ओरिजेंटल ॲक्सिस. बरोबर का?
ओरिजेंटल ॲक्सिसला लाईन ऑफ साईट मीन्स लाईन ऑफ कोलिमिनेशन परपेंडिक्युलर करणं. त्याला नाव काय देतो आपण त्या टेस्टला? कोलिमिनेशन इन ॲझिमुथ टेस्ट. मी हे नाव पाठ घेणार आहे बरं का. हे मला पाठ पाहिजे परफेक्टली. रिव्हिजन घेताना मी तुम्हाला विचारणार आहे. सो मेक द लाईन ऑफ साईट परपेंडिक्युलर टू द ओरिजेंटल ॲक्सिस मीन्स व्हॉट? कोलिमिनेशन इन द ॲझिमुथ टेस्ट असं नाव देतो आपण त्याला. हा झाला तिसरा क्रम, ऑर्डर तिसरी. चौथा पॉईंट मेक द ओरिजेंटल ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द व्हर्टिकल ॲक्सिस. मेक द ओरिजेंटल ॲक्सिस हा क्रम आहे, ही ऑर्डर आहे. मेक द ओरिजेंटल ॲक्सिस मस्ट बी परपेंडिक्युलर, मस्ट म्हणा किंवा आपण मेक द ओरिजेंटल ॲक्सिस परपेंडिक्युलर, मस्ट काढा. ओरिजेंटल ॲक्सिस परपेंडिक्युलर टू व्हर्टिकल ॲक्सिस. याला म्हणतात स्पायर. स्पायर टेस्ट आपण म्हणतो याला. सो मेक द ओरिजेंटल ॲक्सिस स्पायर टेस्ट आपण बोलतो याला. स्पायर टेस्ट झाले का? 4 क्रम झालेत. याला रिव्हिजन देणार तर लक्षात राहणार. पाचवा क्रम मेक द टेलिस्कोप बबल सेंटर वेन द लाईन ऑफ साईट इज होरिजेंटल. मेक द टेलिस्कोप बबल सेंटर when the line of sight is what? line of sight horizontal. पॉईंट बरोबर आहे का बघून घ्या, समजून घ्या. मेक द टेलिस्कोप बबल सेंटर वेन द लाईन ऑफ साईट. टेलिस्कोपवरचा बबल जो काय सेंटरमध्ये आणा, जेव्हा लाईन ऑफ साईट काय असणार? ओरिजेंटल असणार. लाईन ऑफ साईट जेव्हा ओरिजेंटल असणार तेव्हा त्याला सेंटरमध्ये आणणं हा परमनंट ॲडजस्टमेंटला पाचवा क्रममध्ये तुम्हाला असं करायचं आहे. याला नाव काय देतो? बबल ट्यूब ॲडजस्टमेंट. याला नाव आहे बबल ट्यूब ॲडजस्टमेंट. तर वरती बघितलं ना आपण, कोलिमिनेशन इन ॲझिमुथ टेस्ट, क्रॉस हेअर रिंग टेस्ट, प्लेट लेवल टेस्ट, अशा. राईट का? सो 5वा पॉईंट कव्हर झाला. बबल ट्यूब ॲडजस्टमेंट आपण त्याला म्हणतो. अँड द लास्ट सिक्वेन्समधला लास्ट जो काही आहे परमनंट ॲडजस्टमेंटमध्ये ऑफ द थेडोलाइट, तो आहे लास्टवाला 6 नंबर. दॅट इज व्हॉट? मेक द व्हर्टिकल सर्कल. Make the vertical circle indicate 0. Make the vertical circle indicate 0 when the line of sight make the vertical circle indicate 0 when line of sight is perpendicular to vertical axis. मेक द वर्टिकल सर्कल जो काही आहे त्याला झिरोला बरोबर त्याला ते खून असते, ते खूनला बरोबर झिरोला आणणं. कधी? जेव्हा वर्टिकल ॲक्सिस आपली बरोबर. वेन द लाईन ऑफ साईट इज परपेंडिक्युलरिटी. जर लाईन ऑफ साईट परपेंडिक्युलर आहे वर्टिकल ॲक्सिसला, त्या केसमध्ये तुम्हाला वर्टिकल सर्कलला झिरोवरती आणणं आहे. असे क्रम आहेत. आणि याला काय म्हणतो आपण? व्हर्टिकल आर्क टेस्ट. क्वेश्चन विचारले जातील त्यामुळे मी घेऊन टाकला हा पॉईंट. हां, अशा पद्धतीने जे काही आहेत हे आपण 6